नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचा पासवर्ड। आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो। आजचा विषय आहे युरेथ्रल सिंड्रोम। लघवीच्या संदर्भातल्या ज्या छोट्या छोट्या तक्रारी असतात, विशेषतः उतार वयामध्ये, त्याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर। आयुर्वेदाचार्य आहेत, आयुर्विद्या पारंगत आहेत। 35 वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर रुग्णसेवेत सर कार्यरत आहेत। विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल कोल्हापूर, नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर इथं मुख्य मानद चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत। मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सरांची ख्याती आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 35,000 विद्यार्थी तयार झालेत आणि वैद्य जमदग्नी यांच्या दवाखान्यात सरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या सोयीसाठी 26 एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत युरेथ्रल सिंड्रोम या आजाराविषयी। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। नमस्कार सर, सिंड्रोम नाव आहे, तर सिंड्रोम आणि डिझीज याच्यामध्ये काही फरक असतो का? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही मृण्मयी। असं होतं की सायन्स, सिम्पटम, सिंड्रोम, डिझीज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वैद्याशी संबंधित आहेत का असा प्रश्न बऱ्याच लोकांना आता पडलेला असेल। परंतु आयुर्वेदीय शास्त्र जे आहे ते ज्या सिद्धांतांच्यावरती अवलंबून आहे किंवा ज्याचा विचार ते करतं, ते जर बघितलं तर नवीन येणारे विकार, जुने येणारे विकार, डिसीजेस, सिंड्रोम्स या सगळ्यांचा आयुर्वेदामध्ये उहापोह करता येतो आणि त्याची औषधं काढता येतात आणि ती देता येतात, पंचकर्म देता येतात, नवीन औषधं शोधून काढता येतात। त्यामुळं या गोष्टीचा विचार वैद्यांनी करणं हे खूप गरजेचं आहे, म्हणून हा विषय आपण निवडलेला आहे। सामान्य लोकांना सुद्धा आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याचं औषध किंवा काविळीचं औषध, मूळव्याधीचं औषध असाच आयुर्वेद माहीत असतो आणि आपल्या अभ्यासक्रमात कुठेही आयुर्वेदाचा काही लवलेशी नसतो। जसं आपण मिनरल, सॉल्ट्स वगैरे, प्रोटीन्स वगैरे शिकतो तसं वात, पित्त, कफ किंवा दोषधातू मला काय कोणी शिकवत नाही आणि त्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती आम्ही वैद्य लोकांनी बऱ्याच जणांनी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचे लेक्चर्स एवढ्यासाठी आपण अरेंज करतो। तर असं आहे की साईन असं म्हटलं की कसं आहे, ते वस्तुनिष्ठ प्रकरण आहे। म्हणजे एखाद्याला शिंक आली किंवा पिंपल्स आले, खोकला आला तर ते वैद्यालाही समजतं आणि पेशंटलाही समजत असतं। सिम्पटमचं तसं नसतं, ते व्यक्तिनिष्ठ असतं आणि पोट दुखतंय, मूळव्याधीचा त्रास आहे असं म्हटल्यानंतर त्याचा त्रास जो आहे तो रुग्णालाच फक्त माहीत असतो, ते सिम्पटम असतं। जेव्हा सायन्स आणि सिम्पटम्स एकत्र येतात आणि एक ठराविक कंडिशन उत्पन्न करतात त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं आणि ह्या सिंड्रोमचा एकाच ठराविक किंवा एका कारणाशी किंवा अनेक कारणाशी जेव्हा संबंध लागतो त्यावेळेला त्याला डिसीज असं म्हटलं जातं। तर आयुर्वेदामध्ये कसं होतं की आयुर्वेदाचा टेक एकदम वेगळा आहे आणि निदान पंचक आयुर्वेद सांगतं। म्हणजे अन्न खाल्ल्यापासून, समजा भजी खाल्ली तर भजी खाल्ल्यापासून आम्लपित्त आणि पेप्टिक अल्सर होस्तोपर्यंतचा जो संप्राप्तीचा भाग आहे, पॅथॉलॉजी आहे, ती आयुर्वेद लक्षात घेतं। त्याला निदान, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती अशा पद्धतीचं वर्ण केलं जातं आणि नंतर त्यात व्यक्तिभेद वगैरे अशा पद्धतीचं आजाराचं व्यक्तीकरण होऊन त्याचे उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन्स वगैरेही सांगितले जातात। व्याधिसंकर नावाची ही गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे। तर हा सगळा विचार जो आहे तो आज आपल्याला या युरेथ्रल सिंड्रोमच्या बाबतीत करायचा आहे। असं जेव्हा आपण युरेथ्रल सिंड्रोम म्हणतो तेव्हा स्त्री आणि पुरुष तर यांच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागतो। बरोबर आहे, ॲनाटॉमिकल आस्पेक्ट वेगळा असल्या कारणानं आपल्याला त्याचा विचार वेगळा करायला लागतो। स्त्रियांच्यामध्ये गर्भाशय हे मध्ये, पुढं ब्लॅडरचा भाग आणि मागं रेक्टमचा भाग आहे आणि असं असल्याकारण गर्भाशयाच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अगदी बाळ होण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, म्हणजे वंध्यत्वाची ट्रीटमेंट आहे किंवा पाळी नीट उत्पन्न होण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी केल्या जातात आयुर्वेदात किंवा मूत्राशयाच्या आणि मलाशयाच्या आजाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टींचा आम्ही ॲट अ ग्लान्स विचार करतो, कारण एकच पेरिटोनियल लायनिंग त्याच्यावरनं गेलेलं असतं। आणि स्त्रियांच्या बाबतीत कसं असतं, त्यांचा युरेथ्रा हा ब्रॉड असतो आणि शॉर्ट असतो, त्यांना इन्फेक्शनचा फोकस जो आहे तो पटकन येत असतो। त्यामुळे युरेथ्रल स्ट्रक्चरचा विचार जो आहे तो गर्भाशयाच्या हिशेबाने आणि रेक्टमच्या हिशेबाने असा दोन्हीच्या पद्धतीने आपल्याला करायला लागत असतो। पुरुषांच्या बाबतीत कसं होतं, शुक्रवह स्रोतच म्हणजे सीमेन बाहेर पडणारा मार्ग आणि मूत्र बाहेर पडणारा मार्ग हा एकच असल्या कारणानं त्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने करायला लागतो। नक्कीच सर, युरेथ्रल सिंड्रोमची सर कारणं काय सांगता येतील? आता कसं होतं, युरेथ्रल सिंड्रोम असं म्हटलं की त्यात भयंकर वेदना आणि दाह असते।
पण इन्फेक्शन आहे का म्हणून जर बघितलं, कल्चर वगैरे केलं तर जंतू काही आढळत नाहीत. आणि त्यामुळे आधुनिक शास्त्राला मग अँटीबायोटिक देऊन सुद्धा काही उपयोग होत नाही, सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते औषध देत बसतात. पण आयुर्वेदाचा टेक हा वेगळा असतो. आयुर्वेद काय म्हणतो की मोठ्या तड्यामध्ये जे पचन होतं त्यात अन्न ज्यावेळेला सारकीट विभाजून पिंडरूप मळ तयार होतो कटुरसाचा, त्यातनं जे पाणी निघतं ते संपूर्ण शरीरातनं फिरून क्लेद बरोबर घेऊन शरीरातल्या अनेक चयापचयाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यातला जो घाण भाग आहे ते घेऊन ते किडनीमधनं फिल्टर होऊन त्याचं मूत्र तयार होतं. त्यामुळं मूत्रमार्गातनं गविनीमधनं किंवा युरेटरमधनं ते ब्लॅडरमध्ये आणि बाहेर पडणं, ह्याच्यामध्ये युरेथ्रल सिंड्रोमच्या वेळेला आम्ही विचार करताना तोंडात अन्न टाकल्यापासून ते लघवीची ह्या पद्धतीने उत्पत्ती होऊन ते ब्लॅडरमध्ये लघवी येईपर्यंतचा विचार आम्ही तयार करतो. आणि त्यावेळी कारणांचा विचार करतानाही तसाच बघितला जातो. मद्यपान एखादी व्यक्ती करत असेल, तिखट आंबट खारट खूप खात असेल, ब्लॅडरवरती वगैरे जर आघात झालेला असेल तर त्या हायजिनिक कंडिशन चांगल्या नसणं, पेरिनियल रिजनमध्ये वेगळ्या पद्धतीची कुष्ठ किंवा त्वचा विकार असणं, तर हा सगळा जो भाग असतो तो त्याच्यात खूप महत्त्वाचा असतो. साध्या OCPs ज्या असतात पाळी पुढं मागं करण्यासाठी वगैरे ज्या घेतल्या जातात त्याचा परिणामसुद्धा आपल्या या शरीरावरती येत असतो. मूतखड्यांचा त्रास असतो, बऱ्याच वेळा प्रोलॅप्स वगैरे असतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्या युरेथ्रल सिंड्रोमच्या बाबतीत कारणांचा विचार होऊन करायला लागतो. नक्कीच. म्हणजे कारणं ही खरं तर पूर्ण शरीरातली अशी वेगवेगळ्या भागातली देखील असू शकतात. सर, लक्षणं काय दिसून येतात? बरोबर आहे. आता काय मूत्रमार्गाशी संबंधित ही लक्षणं असल्या कारणानं त्याचाच बराचसा विचार केला जातो. पण ह्याच्यामध्ये इन्फेक्शनचा फोकस नसल्या कारणानं किंवा पॅथोजन्स काही नसल्या कारणानं जी लक्षणं असतात ना, त्या थंडी वाजून ताप येणं वगैरे ही लक्षणं जी इन्फेक्शनची आहेत ती याच्यात फारशी नसतात. पण बऱ्याच लोकांना तोंड कडू पडणं असं लक्षण असतं. तर या तोंड कडू पडतं त्यावेळेला ती तापाची पूर्वरूपाची अवस्था असते असं आयुर्वेद म्हणतो. तर अशा वेळेला आम्ही तापाचा किंवा ज्वराचा किंवा इन्फेक्शनचा सुद्धा पुढं होणाऱ्या विचार करून वैद्य लोक औषध देत असतो. तर ह्याच्यात होतं असं की पहिल्यांदा बऱ्याच जणांना रक्त त्यातनं जातं असं होतं, काही जणांना लघवी मूत्रसंघ हे लक्षण असतं, म्हणजे लघवी जी आहे ती आडून राहते असं होत असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की या लोकांना आग होते, दाह होतो, परंतु त्याच्यावरती मलप्रवृत्ती जी आहे त्याच्याही तक्रारी यायला लागतात. तर अशी लक्षणं त्यामध्ये येऊ शकतात. नक्कीच ही लक्षणं आहेत आणि याशिवायही आणखी काही लक्षणं असतील ती आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे उपचार काय आहेत, कशा पद्धतीने आयुर्वेद ह्याकडे बघतं, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. लक्षणं सांगितलीत, आणखी काही लक्षणं दिसतात का या आजारात? बऱ्याच वेळेला याच्यात वेगवेगळी लक्षणं दिसतात. त्यात घईची लघवीला लागणं हे लक्षण फार महत्त्वाचं असतं. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये दोन्हींच्यामध्ये हा भाग बऱ्याच वेळा आढळतो. पण हे लक्षण आल्यानंतर पहिल्यांदा पुरुष असेल तर त्याला प्रोस्टेटचा कॅन्सर नाही ना हे बघणं सुद्धा गरजेचं असतं. कपड्यामध्ये युरिनला होणं, वारंवार लघवीला होणं, थोडी थोडी होणं, मूत्राची धार न पडणं असं असेल तर PSA चेक करून घेणं आणि सोनोग्राफी करणं वगैरे हे गोष्टी करायला लागतात. रात्रीच्या वेळेला खूप लघवीला लागणं असं बऱ्याच वेळेला स्त्री पुरुषांना लक्षण येतं. ह्याच्याबरोबर रक्त बऱ्याच वेळेला लघवीतनं पडतं किंवा लघवी अडल्यासारखी होत असते. पुरुषांना वृषणशोथ म्हणजे स्क्रोटल रिजनला सूज येणं असं प्रकरण घडत असतं. पोट जे आहे ते फुगतं, त्याला बस्त्यादमान असा एक खूप चांगला शब्द आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, ते होत असतं. आणि बऱ्याच पुरुषांना ज्या वेळेला हे तरुण वयामध्ये हा त्रास होतो त्यावेळेला मैथुनासहिष्णुता असतं, म्हणजे सेक्शुअल ॲक्ट जो आहे तो दोघांनाही व्यवस्थित जमत नाही असा प्रकार त्याच्यामध्ये घडत असतो. तर ही लक्षणं दिसल्यानंतर युरेथ्रल सिंड्रोम नाही आहे ना ह्याची शक्यता नाही आहे ना हे पहिल्यांदा शहानिशा जवळच्या वैद्याकडे जाऊन करणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानुसार ट्रीटमेंटचा जो नूर आहे तो बदलत असतो. बऱ्याच वेळा हार्मोन्सच्या गोष्टी घेणं, वृक्काशी संबंधित काही आजार असतात, ब्लॅडरशी संबंधित काही आजार असतात, काही प्रकारचे कॅन्सर्स असतात, त्याच्यामध्ये हे युरेथ्रल सिंड्रोमसारखी लक्षणं बऱ्याच वेळा आढळतात. तर ह्याची पूर्ण शहानिशा वैद्याकडे जाऊन दर्शन स्पर्शनाने प्रश्नाने या पद्धतीने जर केली गेली तर मग त्याचं निदान नीट होतं आणि मग चिकित्सेचा नूर जो आहे तो बदलतो. त्याच्यानुसार सर, आयुर्वेदानुसार या आजाराची चिकित्सा कशा पद्धतीने केली जाते? आता होतं कसं, ब्लॅडर हा भाग जो आहे त्याला आम्ही बस्ती असं म्हणतो आणि त्याचा संबंध जो आहे तो आपानाच्या क्षेत्रात आहे. म्हणजे कमरेमध्ये जो वायू आहे जो गर्भनिष्क्रमणाचं काम करतो, मूत्र बाहेर काढण्याचं काम करतो, गॅसेस बाहेर काढतो, मलप्रवृत्ती करतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपानाच्या क्षेत्रामध्ये येतात. प्राण आणि आपान असे दोन वायू योगातही सांगितले आहेत, आयुर्वेदातही सांगितलेले आहेत. तर या आपानाच्या क्षेत्राचा कोणताही आजार कमी करायचा असेल तर पहिल्यांदा वमन, लघुवमन देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऊर्ध्वशुद्धी जर केली गेली तर अधोशुद्धी आपोआप व्हायला सुरुवात होते, कारण या दोन वायूंचं कनेक्शन जवळचं खूप आहे. आणि त्यामुळं
आम्ही कोणत्याही कमरेशी संबंधित आजारामध्ये पहिल्यांदा लघुवमन ही ट्रीटमेंट करतो. नंतर बस्ती नावाची ट्रीटमेंट जी असती ती ह्याच्यासाठी उपयोगी पडत असते. पण त्याच्या आधी लघवी चांगलं करण्यासाठी जे काही प्रकरण करायला लागतं ते मूत्रविरजनीय, म्हणजे मूत्राचा रंग जो आहे तो जर विकृत असेल तर तो बदलणारी औषधं द्यायची. आणि ही औषधी असतात ती मोठ्या तड्यावरती आणि मळावरती काम करतात. आणि तिथून लघवीची उत्पत्ती आयुर्वेद धरतो. आयुर्वेद वृक्कामध्ये मूत्राची उत्पत्ती डायरेक्ट धरत नाही, मोठ्या तड्यामध्ये धरतो. आणि आपलं सगळं पचन जे आहे ते इलियमपर्यंत लहान आतड्यात पूर्ण झालेलं असतं. नंतर जे उरलेलं प्रकरण आहे ते फक्त वॉटर ॲब्सॉर्प्शन असं आधुनिक शास्त्र धरतं. आणि आयुर्वेद काय धरतं, तिथं आलेला मळ जो आहे ना त्यातलं वायू आणि आकाश हे महाभूत त्यातनं बाजूला काढतं. हे समजा भाकरी खाल्ली तर भाकरीतलं पृथ्वी आणि जलमहाभूत हे जठरामध्ये वेगळं होतं. तेज महाभूत जे आहे ते लहान आतड्यामध्ये वेगळं होतं. आणि उरलेली 2 वायू आणि आकाश महाभूतांचं पचन जे आहे ना ते मोठ्या आतड्यात सांगितलेलं आहे. तर हा वेगळा भाग ऐकू आणि तिथं मूत्राची उत्पत्ती झालेली आहे. त्या वृक्काच्या किडनीच्या आजारासाठी सुद्धा आम्ही बस्ती देतो वेगवेगळ्या प्रकारचे. तर ह्या पद्धतीने मूत्राची उत्पत्ती पहिल्यांदा चांगली केली जाते. अवगाह सेज म्हणजे पाण्यामध्ये बसणं, परिषेक म्हणजे धारा काही धरणं, औषधी काड्यांच्या वगैरे हे ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडत असतं. गुडघ्यापासून कुल्ल्यापर्यंत आणि मांड्यांच्यावरती जर काही धारा धरल्या तर मूत्ररोधी सहज व्हायला लागते, वेदना आणि दाह कमी होतो असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबर एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीशी संबंधित कोणताही आजार असेल तर अवपीडक स्नेह नावाची एक गोष्ट आयुर्वेदात सांगितलेली आहे. म्हणजे औषधी तुपं जी असतात ती जेवणाच्या आधी खायची, अपानाच्या काळावरती ती दिली जातात, म्हणजे त्या क्षेत्रात ती जातात. आणि जेवण पचल्यानंतर 3 ते 4 तासांनी पुन्हा तूप प्यायचं असतं. तर ह्याने 90% आजार जे आहेत ते वृक्काशी संबंधित असू दे, गविनी म्हणजे युरेटरशी संबंधित असू देत किंवा ब्लॅडरशी संबंधित असू देत, फार छान परिणाम त्याच्यावरती येत असतो. ह्याच्यावर उत्तर बस्ती नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे युरेथ्रामधनं काही औषधं पुश ब्लॅडरमध्ये करायची असतात, तिथली सूज वगैरे त्याने कमी येते आणि ह्या आजारामध्ये खूप चांगला उपशम मिळतो किंवा बरं वाटतं. सर तुम्ही सांगितलं की वेगवेगळे जे शेजारचा जो ऑर्गन आहे, अवयव आहे, तो देखील खूप महत्त्वाचा असतो. तर ह्याच्यामध्ये समजा जर काही चिकित्सा घेतली नाही किंवा जर दुर्लक्ष केलं तर काही उपद्रव होऊ शकतो का? पण होऊ शकतात. कारण ह्याच्यामध्ये आता वेदना आणि दाह आहे आणि जर तुम्ही ट्रीटमेंटच केली नाही आणि धातूपाक नावाची कन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आणि शरीरातले रसरक्त मांसमय जास्ती म्हणजे शुक्र हे धातू खराब व्हायला लागले तर आजार जो आहे तो जास्ती भयावह होत जातो आणि मनुष्य मृत्यूच्या मार्गाला लागतो. आणि दोषपाक झाला म्हणजे वात पित्त कफ जर पिकून गेले तर शरीर जे आहे ते उत्तम पद्धतीने सुधारायला लागतं. तर ह्या आजारामध्ये नंतर काय व्हायला लागतं, त्या ब्लॅडरचा परिणाम जो आहे तो युरेटरवरती आणि किडनीवरती येतो आणि वृक्क क्रिया हानी व्हायला लागते. त्याच्याबरोबर ब्लॅडर जो आहे आणि वृक्क जे आहे त्याचा परिणाम हृदय आणि मेंदूवरती उलटा पुन्हा यायला लागतो. आणि त्याचा परिणाम म्हणून हे मोठे आजार जे आहेत त्याच्यातून उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही लक्षण शरीरातलं वयवर्ष 50च्या पुढे गेल्यानंतर किमान त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपण आपल्या कारची काळजी घेतो परंतु आपल्या शरीराची आपण घेत नसतो, असं बऱ्याच वेळा होतं. खरंय सर, आपण आपल्या कारची काळजी घेतो, घरातल्या अनेक छोट्या छोट्या वस्तूंची काळजी घेत असतो, पण ज्या शरीरातून आपण सर्व काही करत असतो, जीवन जगत असतो, त्याची काळजी ही वारंवार ही घेतलीच गेली पाहिजे. आणि त्याचसाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून हे सगळे आजार कशा पद्धतीने बघता येतील याविषयी वैद्य जमदग्नी सर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. सर तुम्ही लक्षणं सांगितलीत, कारणं सांगितलीत, ह्याच्यामध्ये योगोपचाराने काय फरक पडतो आणि किती महत्त्वाचा आहे? बरोबर आहे. आता खरं म्हणजे असं आहे की योगोपचार असं करताना योगाचं जे अधिकरण आहे, कशासाठी योग सांगितला आहे तर तो मुक्तीसाठी सांगितलेला आहे. पण मुक्तीसाठी तुमचं शरीर चांगलं असणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी योग आणि आयुर्वेद हे दोन्ही गोष्टी उपयोगी पडतात. जे भारतीय लोकांचे श्वासोश्वास आहेत योग आणि आयुर्वेद म्हटलं तर असं होतं की धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलमुत्तमम रोगाः तस्यापहर्तारः श्रेयो जीवितस्य असं म्हटलेलं आहे. तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ जर मिळवायचे असतील तर तुमचं शरीर जे आहे ते आणि मन हे दोन्ही सक्षम असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी शरीरासाठी आयुर्वेद आणि मनासाठी योगोपचार हे खूप उपयोगी पडतात. पण आता योगोपचार करत असताना एकदम आसनं सुरू केली आणि प्राणायाम सुरू केले तर ते फारसे लागू होत नाही. असं का होतं तर त्याच्यामध्ये यम आणि नियम पहिल्यांदा सांगितले, तिथंच आपली गाडी जी असते ती रुळावरनं घसरते. तर त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. फार नाही पण मनाला समाधान मिळेल एवढं चांगलं वागणं तरी प्रत्येकाला जमत असतं आणि ते केलं आणि जर तुम्ही आसन आणि प्राणायाम केला तर त्याचा चांगला परिणाम उत्पन्न होणार आहे. तर हठयोग प्रदीपिकेत बरेचसे बंध वगैरे सांगितले आहेत, मुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा ह्याच्यात खूप उपयोग होतो. तर विपरीत करणी किंवा ज्याला सर्वांगासन आपण म्हणतो ते हलासन आणि पश्चिमोत्तानासन ह्याचा ह्या आजारासाठी खूप चांगला उपयोग होतो असं लक्षात येतं. आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये जो लंबोसॅक्रल रिजन आहे तिथल्या नसा जर चांगल्या पद्धतीने काम करायला लागल्या तर गुदमार्गाचं
किंवा मलाशयाचं, मूत्राशयाचं आणि त्याच्यावर गर्भाशयाचं आरोग्य जे आहे ना ते खूप उत्तम पद्धतीने आपल्याला मेंटेन करता येत असतं. तर प्राणायाम करत असताना जर तुमच्या पोटाचा आकार जास्ती झालेला असेल, वजन वाढलेलं असेल तर तुम्ही कपालभातीसारखा प्राणायाम करू शकता. थांबत थांबत करा, पण 20 मिनिटं तो करा. तर साधारण 45 मिनिटं रोज चालला आणि कपालभाती 20-20 मिनिटं करून थोडंसं जेवणावरती कंट्रोल केलं तरी एका आठवड्याला 1.5 किलो वजन लोकांचं कमी येतं. तर हे आपल्याला कल्पना नसते या गोष्टींची. आणि ह्याला नित्यता जी आहे ना ती खूप महत्त्वाची असते. जे ऋग्वेदामध्ये असं एक सूत्र आहे की चंद्र आणि सूर्याप्रमाणे नित्य असावं कोणत्याही कर्मामध्ये. तर कधीतरी सूर्य उगवत नाही, मी जरा रजा घेतो वगैरे असं जसं तो करत नाही ना तसं माणसाने करायला पाहिजे. आणि जे मोठे लोक झालेले आहेत ना त्या सगळ्यांनी हेच केलेलं आहे. म्हणजे गामाबंधू नावाचे पैलवान होते, ते त्यांच्या घरी कोण जन्माला आलं तरी किंवा मेलं तरी त्यांचा ठरलेला 1000 जोराचा अभ्यास जो असायचा तो करायचेच ते. तर हे प्रकरण जे आहे ते ध्यास लागला, निधिध्यास त्याचा जर लागला तरच गोष्टी या शक्य असतात. तसा थोडा नियम करावा परंतु चांगला आणि मरस्तोपर्यंत करावा. तसं हे प्रकरण आहे या योगोपचाराच्या बाबतीतलं. खरंच आहे सर. एकतर नित्यता त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि तुम्ही सांगितलं की आधी यम नियम आणि त्यानंतर आसनं. बरोबर सर इथे आम्हाला काहीतरी वेगवेगळ्या वनस्पती दिसत आहेत तर त्यांच्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. दाह आणि वेदना या दोन गोष्टी ह्याच्यामध्ये असल्या कारणानं आपण या वनस्पती त्या पद्धतीचे निवडलेले आहेत. आता हे एरंड मूळ किंवा एरंड्याचं झाड आहे. नदीच्या काठी या ओढ्याच्या काठी गावामध्ये भरपूर ठिकाणी असतं. पुण्यामध्ये तर एरंडवन नावाचा भागच आहे. आणि आता तिथं एरंड्याचं एकही झाड नाही, सगळ्या वनस्पती इमारतीच आहेत. परंतु ह्या वनस्पतीचं मूळ जे आहे ना एरंड मूळ किंवा एरंड तेल जे आहे ते जर पोटामध्ये आपण घेतलं तर ते अधोभाग आहे आणि ते उष्ण आहे, त्यामुळे वेदना कमी करतं. दाहासाठी हे उपयोगी पडत नाही. त्यामुळे पानांचा रस प्लस मुळाचा काढा असं कॉम्बिनेशन जर दिलं तर युरेथ्रल सिस्टमची लक्षणं पहिल्याच दिवसामध्ये, युरेथ्रल सिंड्रोमची लक्षणं पहिल्याच दिवशी एकदम उत्तम पद्धतीने कमी येतात. यकृताला उत्तेजना देणारी ही वनस्पती आहे. तरुणपण सुद्धा याने टिकून राहतं. या तेलाचं नस्य जर केलं तर केस सुद्धा डोक्याचे जे आहे ते उत्तम पद्धतीने काळे होतात. तर ह्या हिशोबाने ही वनस्पती महत्त्वाची आहे. दुसरी तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही कदली म्हणजे केळीचं झाड आहे. आणि कदलीचं मूळ जे आहे ते उपयोगी पडतं. कदलीकंद खूप थंड असतो आणि मूत्रल आहे. ह्याची खासियत अशी आहे की ह्या वनस्पतीचा रस आणि तूप एकत्र गेलं तर ते फक्त मूत्रमार्गातूनच ते बाहेर पडतं. एस्पेशली स्त्रियांना याचा खूप उपयोग होतो. तर स्त्रियांच्या बाबतीत ज्यावेळेला युरेथ्रल सिंड्रोम असेल त्यावेळेला कोणत्याही औषधाचा अनुपान आम्ही केळीचा रस आणि तूप असं देत असतो. इथं दुसरी एक गोष्ट आणलेली आहे ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे या जळवा आहेत. हा एक प्रकारचा किडा, 14 प्रकारच्या जळवा सांगितलेल्या आहेत. त्यातल्या 7 विषारी आणि 7 बिनविषारी आहेत. तर या बिनविषारीपैकी हा एक प्रकार आहे. तर तुम्हाला हा सगळ्यांना दिलेला हा हार्मोपोडेट प्राणी आहे. म्हणजे ज्या स्त्री आणि पुरुष सेक्स एका शरीरात असतात, अर्थवर्मसारखे. धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये याला स्थान आहे. तर ह्याचा ब्लॅडरवरती म्हणजे मॉन्स पिविसच्या वरच्या बाजूला, बेंबीच्या बाजूला ह्याचा जर प्रयोग केला गेला तर युरेथ्रल सिंड्रोमची लक्षणं कमी येतात. कमरेवरती सुद्धा हे लावता येतं. साधारण 1 स्क्वेअर फूटच्या आतलं रक्त जे आहे ती शुद्ध करते असं म्हटलं जातं. 5 ते 7 ml रक्त ती फक्त शोषून घेत असते. पण ह्याचा अप्रतिम फायदा होतो. ही पाण्यात राहणारी असल्याकारणानं दाह नष्ट करण्यासाठी, पित्ताच्या आणि रक्ताच्या आजारासाठी आम्ही ही वापरत असतो. आणखीन एक वनस्पती इथं दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ती म्हणजे गोखरू. सगळ्यांना माहिती आहे गोक्षूर. तर हे जे गोक्षुराचा काढा जो आहे तो दुधातला किंवा पाण्यातला जर घेतला गेला तर युरेथ्रल सिंड्रोम उत्तम पद्धतीने कमी येतो. हा गोक्षूर जो आहे तो बृहणसुद्धा आहे आणि शुक्र वाढवणार आहे. त्यामुळे उतार वयामध्ये शुक्रवर्धन प्लस मूत्ररेचन म्हणजे लघवी चांगल्या पद्धतीने बाहेर काढणं हे दोन्ही यांनी जमतं. आणि ह्याचा काढा दुधातून जर तुम्ही घेत राहिलात तर युरेथ्रल सिंड्रोममुळे उत्पन्न होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती ह्यांनी बिलकुल उत्पन्न होत नाहीत असं लक्षात येतं. तर ह्या काही वनस्पती अशा आहेत की ज्या दाखवण्यासाठी दाखवून त्या वापरणं हे खूप उत्तम पद्धतीने लोकांना फायदा देणार आहे. नक्कीच सर. आणि यामध्ये समजा जर कॉम्प्लिकेशन्स काही झाले तर मग त्यासाठी काय उपाययोजना? बरोबर आहे. आता मी सांगितलेले उपचार जर केले तर कोणत्याही आजाराची प्रोग्रेस जी आहे ती वाढत नाही, कॉम्प्लिकेशन येतच नाहीत. पण सपोज जर ते येत आहेत असं वाटलं तर अकॉर्डिंगली आपल्याला ट्रीटमेंट बदलायला लागते. म्हणजे समजा किडनी फेल्युअर व्हायला लागलं तर पुनर्नावासारखी वनस्पती आहे, पुनर्नावासव आहे, तूप जेवणाच्या आधी आणि नंतर घेणं वगैरे या गोष्टी करणं, बस्ती करणं हे करायला लागतं. आणि कॉम्प्लिकेशनच्या हिशोबाने त्याचा विचार करायला. नक्कीच जर काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर आपण आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन नक्कीच त्याचे उपचार घेऊ शकतो. सर युरेथ्रल सिंड्रोम याविषयी आज आपण खूप उत्तम पद्धतीने माहिती दिलीत आणि काही औषधं देखील दाखवली, जळवा आम्हाला आज बघायला मिळाल्या. बरोबर. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. मनापासून धन्यवाद. दर्शक हो, आरोग्याचा पासवर्ड ह्या कार्यक्रमात आपण वेगवेगळे वैद्य आणि वेगवेगळे विषय घेऊन इथे येत असतो आणि दर्शकांना मार्गदर्शन करत असतो. हा कार्यक्रम जरूर पाहत राहा. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.